बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये आज पुण्यामध्ये चौकशीचं सत्र सुरू आहे। ब्लड सॅम्पल फेराफार प्रकरणी पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडून सध्या चौकशी सुरू आहे। 8 कर्मचाऱ्यांची समोरासमोर बसून ही चौकशी केली जाते आहे। तर त्याच वेळेला दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल या दोघांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांची सुद्धा आता समोरासमोर बसवून चौकशी केली जाते आहे। तर त्याच वेळेला तिसरीकडे ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं गेलंय आणि त्याची सुद्धा चौकशी सुरू आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, 3 पद्धतीच्या खरतर घटना पुण्यामध्ये सध्या घडताना दिसतात। एकीकडे पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालची चौकशी, दुसरीकडे जे मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत ते आणि त्यांचे आजोबा यांची चौकशी, तर त्याच वेळेला जो शिपाई होता अतुल घटकांबळे याची सुद्धा चौकशी। गोष्टी ज्या असतील आजच्या दिवसभरातल्या त्या आपण सांगणार आहोत। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ज्या चालकाचं अपहरण झालं, ज्या गाडीतून त्याला येरवडा पोलीस स्टेशन पासून घरापर्यंत नेलं गेलं, ती गाडी पोलिसांनी आज जप्त केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आज समोर आली ती म्हणजे जी पोर्शे कार आहे, त्या पोर्शे कारची जी तपासणी केली होती त्याचा अहवाल समोर आलेला आहे। जे कारमधले इनबिल्ट कॅमेरे असतात त्यातले फुटेज पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। ही गाडी जेव्हा अपघात झाला तेव्हा किती वेगाने धावत होती, ब्रेक किती वेळा दाबले गेले याचा सविस्तर अहवाल या रिपोर्टमध्ये असू शकतो अशी शक्यता आहे। हा सगळा जो अहवाल आहे तो आरटीओ अधिकाऱ्यांकडे आहे। सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आजची सांगायची झाली तर यामध्ये जो आरोपी अल्पवयीन आरोपी त्याचे वडील आणि त्याचे आजोबा या दोघांनाही 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर जेव्हा आरोपीचे वडील आणि आजोबा यांना पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं गेलं तेव्हा गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी या दोघांची बाप बेटांची समोरासमोर बसून चौकशी केलेली आहे, तपासणी केलेली आहे की या सगळ्या आतापर्यंतच्या ड्रायव्हर अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भानं नेमके कोणते धागेदोरे आणखी समोर येतात। डॉक्टरांचा तपास देखील आज झालेला आहे आणि जो शिपाई आहे घाटकांबळे याला देखील पुणे आयुक्तालयामध्ये आणलेलं होतं, त्याची देखील चौकशी सुरू आहे। आता या क्षणाला सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक सुरू आहे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये। सगळे वरिष्ठ अधिकारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत चर्चा करतायत। तर तिकडे ससून रुग्णालयामध्ये ज्या डॉक्टर पल्लवी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, जो ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झालेला आहे त्या सगळ्या संदर्भानं वेगवेगळ्या लोकांची चौकशी ससूनमध्ये केली गेली। स्वतः जे डीन आहेत ते देखील या समितीमध्ये एकत्र होते, त्यांच्या समक्ष ही सगळी चौकशी करण्यात आली। वेगवेगळे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले गेलेले आहेत। ज्या ससून रुग्णालयामध्ये रक्त घेऊन ते कचराकुंडीत फेकलं गेलं, दुसऱ्या माणसाचं रक्त घेऊन त्याचे रिपोर्ट सादर केले गेले, हा जो ब्लड रिपोर्टमध्ये जो फेरफार केलेला आहे त्या सगळ्या संबंधानं मुंबईवरून एक समिती जी आलेली आहे ती सध्या या प्रकरणाला धरून वेगवेगळ्या पद्धतीच्या चौकशांचं सत्र सध्या सुरू आहे। या सगळ्यामधून आणखी काही पुढची खबरबात येणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे।